नाशिकमधील राजकीय विरोध, खड्ड्यांचा प्रश्न आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपची मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र स्तरीय महत्त्वाची बैठक 19 ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये पार पडणार आहे। श्रीरामपुरात लग्न जुळवण्याच्या बहाण्याने तरुणाकडून 2,60,000 रुपये उकळून बनावट नवरी आणि तिचे नातेवाईक साखरपुड्यानंतर पसार झाल्याने नागपूर व लातूरच्या 7 जणांवर गुन्हा दाखल झालाय। पावसाने खचलेल्या उड्डाणपुलाच्या मंदगती दुरुस्तीमुळे पाळधी तरसोद बाह्य वळण मार्गावरून केवळ एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून संपूर्ण रस्ता पूर्ववत होण्यासाठी किमान 2 महिने लागणार आहेत। शहराच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या आणि अपघाताला आमंत्रण देणाऱ्या अस्ताव्यस्त लटकणाऱ्या इंटरनेट व डिश केबल्सवर धुळे महापालिकेने जप्तीची धडक कारवाई सुरू केली आहे। धुळे सुरत महामार्गावरील मोरकरंजा शिवारात केमिकल मिश्रित रंगाचा टँकर शेतात उलटल्याने शेतकऱ्याच्या 1 एकरातील उभ्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे।